बरं, मुंबईमध्ये आता मराठी माणसांचा जर टक्का आपण पाहिला तर जवळपास हा टक्का 35 ते 38% आलेला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घसरण्यामागसाठी कोण कारणीभूत आहे, कोण याला जबाबदार आहे आणि हा कसा ग्रॅज्युअली घसरत गेलेला आहे गेल्या काही एक एक जवळपास 1-1.5 दशकांमध्ये? मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का घसरण्याच्या मागे ज्यांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, जी सरकारं होती आणि मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं, त्यांचं याच्यामागे फेलियर आहे. आणि तो टक्का कसा घसरू नये याच्याकरता गेल्या 11 वर्षात आम्ही काम केलंय. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण वरळीतली बीडीडी चाळ आहे. 180 फुटामध्ये राहणारा मराठी माणूस त्यांना 500 फुटाचा आहे त्याच ठिकाणी घर तयार करून आम्ही दिलेलं आहे. अभ्युदयनगरच्या विकासाला आम्ही त्या ठिकाणी चालना देत आहोत. किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या मार्फत आहे त्याच ठिकाणी इन्सिटू घर मिळावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न जर आधी झाले असते, गेल्या 25 वर्षांमध्ये झाले असते, तर कदाचित मराठी माणसाचा टक्का मुंबईमध्ये घसरला नसता आणि मराठी माणूस मुंबई सोडून गेला नसता. परंतु तो मराठी माणूस मुंबई सोडून जाऊ नये याकरता आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला यशही आम्हाला मिळत आहे.